असंविधानिक जात पडताळण्या कमिट्या रद्द, आदिवासी कोळी एकजुटीचा, आदिवासी कोळी एकजुटीचा, कोळी नोंदीवरून अनुसूचित जमातीचा दाखला, कोळी नोंदीवरून अनुसूचित जमातीचा दाखला। पहिली गोष्ट म्हणजे आमच्या मुलांना आदिवासी कोळी जमात म्हणून आमचे राज्यव्यापी जे 36 जिल्ह्यामधून आंदोलन चालू आहे ते आमच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी चालू आहे आणि त्याला आम्हाला मिळालाच पाहिजे हा न्याय। कारण आम्ही खूप महिला किंवा आमची मुलं सगळं आमचं बेसिक आता शिक्षणाच्या याच्यावर आणि तुम्ही कास्ट सर्टिफिकेट हे काढलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे। आणि हा आंदोलन 36 जिल्ह्याचा आज एक जिल्हाच इकडे फक्त बसलेला आहे, 36 जिल्हा आला तर आझाद मैदानात काय होणार हे तुम्ही लक्षात घ्या। पहिला आज सगळे आपले आता आमची मुलं शिक्षणाने काही पुढे गेलेले आहे, मग त्यांना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कशासाठी? आणि तुम्ही जे आमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्ही मान्य करत नाही। भाऊ तुम्ही मंत्रालयाला भेट केले का? सगळ्यांना आम्ही भेट देऊन आलेलो आहोत आणि आता आमचा पुढचा हा उपोषणाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही चालूच ठेवणार। पण असा आरोप लावतोय कोळी समाज की आम्हाला 50 वर्षापूर्वी भेटलेला जो आरक्षण आहे तो शासनाने दाबून अजून ठेवलेला आहे, त्याचा आमचा काहीच पुरावा अजून त्यांनी बाहेर काढलेला। का तुम्हाला आश्वासन काय दिलेलं आहे? अजून काहीच नाही, अजून भेटीसाठी पण आलेले नाही आणि काहीच नाही। आम्ही कोळी समाज आज उपोषणाला बसलो, 36 जिल्ह्यामधून बसलेलो, कानाकोपऱ्यातनं बसलेलं, हा एकच जिल्हा इकडे येतो। आता 36 जिल्हे आले तर आझाद मैदान खूप भारी पडणार। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्या पुढे काय संपूर्ण महाराष्ट्रातून कोळी समाज मुंबईला प्रवास करणार आहे का? आंदोलन खूप आंदोलन चकास आंदोलन होणार, एवढं आंदोलन भारी होणार की जरांगे पाटला साहेबांनी जो केला त्याच्यापेक्षा डबल। आमचं हे चिरीमुंगीच आहे, आता तुम्हाला ही फक्त चिरीमुंगी दिसते, पण 36 जिल्ह्यातनं जर आम्ही कोळी समाज हा कोळी समाजाने मुंबई वसवलेली आहे आणि कोळी समाज जर आज एकत्र आला तर काय दिशा होणार हे तुम्ही लक्षात घ्या। धन्यवाद। कृष्णा धनो मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी यांच्या माध्यमातून आणि आमचा जो कोळी समाज आहे कपलेट कुलाब आहे तिथून आमच्या सर्व महिला भगिनी आणि पुरुष मंडळी हे आज आझाद मैदानावर जे का उपोषण चाललेलं आहे यासाठी आम्ही त्यांच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेलो आहोत। आज जो 1950 साली जे आरक्षण त्यावेळी दिलेलं होतं ते आज त्या वेळच्या सरकारने जो दाबून ठेवला आहे ना, आमच्या कोळी समाजाला कोळी समाजावर अन्याय केलेला आहे। आमचा हा समाज पूर्ण आदिवासी याच्यामध्ये मोडतोय आणि त्यांना ST हा कॅटेगरी मिळालाच पाहिजे आणि जे OBC देऊन आमच्यावर आणि परत SBC हे दोन्ही दाखले देऊन आमची दिशाभूल केली। आमची मुलं आज एवढी सुशिक्षित आहे, डबल ग्रॅज्युएट कोणी इंजिनियर आहे, आज त्यांना नोकऱ्या मिळत नाही। पुढे भविष्यामध्ये मुलांचं एक मोठं नुकसान होणार आहे। जे म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण आम्हाला शिकायलाच पाहायला देत नाही, आमच्यावर अन्याय केला जातो। यासाठी आमचा आंदोलनासाठी पूर्णपणे आहे आणि हेच आम्ही इथेच नाही 36 जिल्ह्यामध्ये सर्व विविध ठिकाणी प्रत्येक आमचे नेते मंडळी उपोषणाला बसलेले आंदोलन करतात। या संदर्भात अगोदर आम्ही आगाऊ संबंधित मंत्र्यांना सुद्धा मंत्रालयामध्ये भेट देऊन आम्ही अहवाल दिलेला आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे व या संदर्भात बैठका लावा कारण त्यांच्याकडे ते पुरावे त्यांनी नष्ट केलेले असा आमचा आरोप आहे आणि त्याच्यामुळे ते आम्हाला दाबून ठेवतात। आणि हे जेव्हा मतदान असेल त्यावेळी प्रत्येक पक्ष भाषणात बोलतात ही मुंबई कोळ्यांची आहे, कोळी लोकांना मिळणार आणि या कोळ्या लोकांना बेघर केलं जातं। आता तुम्ही आरक्षण सुद्धा तुम्ही दाबून ठेवता, आमच्यावर अन्याय करता। हा अन्याय जो चालला आहे तो आम्ही कदापि खपून घेणार नाही आणि याच्यापुढे जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करून आणि वाटलंच तर आम्ही पूर्ण मंत्रालय सुद्धा जाळायला कमी करणार नाही। इतकं आमचं संपूर्ण धोरण चालू आहे। थँक्यू, धन्यवाद।